गुड मॉर्निंग मंडळी. तर ही आहे माझी आज सकाळची रांगोळी आणि आज श्रावीचा मूड थोडासा चिल आउट होता. तिला रिलॅक्स करायचं होतं. शाळेत जायची काही इच्छा नव्हती, पण तिची एक्झाम चालू आहे त्यामुळे शाळेत तर जायलाच लागणार. मग तिला मी गॅलरीमध्ये थोडंसं नेलं. तिथं 2 चिमण्या आल्या होत्या, पण त्या आम्ही जाताच उडून गेल्या आणि त्यानंतर मग तिनं काहीतरी फुलं वगैरे तोडली आणि गप्पा मारत होती आणि त्यानंतर मग आवरून दिलं तिचं सगळं आज. आणि हा बघा, हा काय कुटाणा करून ठेवलं आहे तिने. तिने हे जे मॅग्नेट असतं याला बॅक साईडला आपल्या हेडफोनला, तर ते त्याला चिपकून ठेवलं होतं फ्रीजला. तर मी तुम्हाला म्हटलं होतं की मी तव्यावरच्या बेसनाची रेसिपी दाखवणार आहे. तर ही अशी सिंपल तव्यावर तेल, मोहरी, जिरे टाकून त्यानंतर शेंगदाणे आणि कांदा टाकलेला आहे, त्याला तळून घेतले. त्यात लाल तिखट आणि हळद टाकलेली आहे, मीठ टाकलेले आणि वरतून असं सुक्कं बेसन पेरून घ्यायचे आणि हे सगळं एकजीव करायचे तेलामध्ये, त्या फोडणीमध्ये आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून त्याला हलवून घ्यायचे. तर हे बघा, तुम्ही असं छान हलवा आणि थोडंसं वरतून पाणी टाका आणि त्याला मिक्स करून घ्या. हळूहळू पाणी टाकायचं, एकदाच नाही टाकायचे. हे बघा अशा प्रकारे आणि वरतून 2 ते 3 चमचे तेल घालायचे, म्हणजे त्याला एक छान चव येईल आणि हे तुम्ही भाकरीबरोबर खाऊ शकता. तर कशी वाटली रेसिपी मला कमेंटमध्ये कळवा. चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.